इथे बाबा वाट बघतायत आणि हा झोपलाय। आजी सर अगं इथे बाबा वाट बघत बसलेत आणि अजून आला नाही बघतो। ही काय पद्धत झाली? आता ह्याचा काय बिघडला? रामेश्वर जाणे। कौन गाड़ी के साथ मस्ती किया रे? कुणाची गाडी आहे रे चौबे? यही देख रहा हूँ साहब, ये तो रोज का नाटक है। इकडे पार्क कशाला करू दिली? हमने नहीं पार्क करने को बोला है साहब, खुदा ही कर दिया आके। अरे बाप रे, बहुत लेट हो गए। अंकल जी राह देख रहे होंगे। आला वाटतं। नमस्ते काका। अरे या 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 बसा। अहो येईल तो, तुम्ही या आतमध्ये। वया काढा तुम्ही। शिकवायला यायचं तर वेळ द्यायला नको का? आम्हाला कोणी शिकवायला येणार आहे का? हो तुम्हाला नाही, काकांना शिकवायला येणार आहे। काकांचे सर किती मोठे असतील ना? बघा तुम्ही नंतर, आधी वया काढा। अजून आला नाहीये, दुसऱ्यांच्या वेळेची किंमतच नाहीये त्याला। तरी बाबा काल एवढं सांगून आले। आला वाटतं। नमस्ते अंकल जी, सॉरी थोड़ा लेट हो गया। वेळेची किंमत असणं आणि कळणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत। माफी मागितल्याने गेलेली वेळ परत येत नाही। वेळेच्या बाबतीत मी अतिशय शिस्तीचा माणूस आहे, कळलं? या अंदर बैठ। अंकल जी अभी जो आपने हमें कहा उसे जरा हिंदी में बोल के बताएंगे? बसा। काकांचे सर? हो हेच आहे। तुम्ही इकडे लक्ष द्या, निबंध पूर्ण कर। ये क्या पढ़ रहे हैं अंकल जी आप? ये प्रेमचंद जी की निर्मला है। वाचून दाखव। जी पढ़ू। पढ़ू? रहने दीजिए, ये आपके काम की चीज नहीं है। आंटी जी इनकी हिंदी पाठ्य पुस्तक मिलेगी प्लीज? हाँ हाँ मिलेगी ना, जरूर मिलेगी। अरे तुमचं हिंदीचं पुस्तक आणलंस तू? दे ना दादाला ते। ये लीजिए अंकल, ये पढ़िए। तो 6वीं का हिंदी है। हिंदी तो हिंदी होती है ना अंकल जी, 6ठी क्या और 7वीं क्या, पढ़िए। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर? अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते। इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?